आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याणमधून अटक करण्यात आलेली आहे। राहत्या घरीच पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। कुटुंबियांना भेटण्यासाठी तो आलेला असताना त्याला अटक करण्यात आलेली आहे। सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रकरणी अखेर जयदीप आपटेला पकडण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद यांच्याकडून। अमजद, पुतळा कोसळल्याच्या दिवसापासून जयदीप आपटे फरार होता, मात्र आज त्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। काय अधिक माहिती मिळते या कारवाईबद्दल? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणात फरार शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याणच्या डीसीपी स्क्वॉडने अटक केली आहे। डीसीपी स्क्वॉडला माहिती मिळाली होती की जयदीप आपटे या परिसरात येणार आहे। 2 दिवसापासून त्याच्यावर ट्रॅप लावण्यात आला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे 5 पथकं जयदीप आपटे याच्या शोधासाठी नेमण्यात आले होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे एलसीबी आहे ते शोधत होती, मात्र कल्याणचे जे डीसीपी सचिन गुंजाल यांना ही माहिती मिळाली होती की त्या जयदीप आपटे आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी तो बाजारपेठ परिसरात येणार आहे आणि पोलिसांनी ही माहिती खरी ठरली। अखेर त्याला त्या परिसरातून डीसीपी स्क्वॉडने ताब्यात घेतले आहे। जयदीप आपटे याला कल्याण डीसीपी ऑफिस मध्ये आणण्यात आले आहे। त्याच्याकडून चौकशी केली जाते। सध्या जयदीप आपटे याला डीसीपी ऑफिसमध्ये ठेवण्यात आले आहे। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे पोलीस आहेत, जे तपास यंत्रणा आहेत, त्यांना याची माहिती देण्यात आली आहे। थोड्या वेळात ते पोलीस देखील या ठिकाणी दाखल होणार आहे। मात्र सध्या जयदीप आपटे याला अटक झाली आहे। पुढील तपास सुरू आहे। नक्कीच जयदीप आपटे हा गेल्या 6 ते 7 दिवसांपासून फरार होता। त्याच्या अगेन्स्ट लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती, मात्र आज अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे। राहत्या घरी त्याला अटक करण्यात आल्यानंतर आता सध्या त्याला कुठे नेण्यात आलेला आहे आणि पुढे त्याला मालवणमध्ये नेण्यात येणार आहे की जिथे ही घटना घडली की तो इथे असणार आहे। अमजद, जेव्हापासून पुतळा कोसळल्या प्रकरणात जयदीप आपटे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्या दिवसापासूनच पोलीस त्याच्या शोधात होते। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील काढण्यात आली होती। त्याच्या शोधण्यासाठी 5 पथकं नेमण्यात आली होती, मात्र तो त्याचे जे कुटुंबीय आहेत ते कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ परिसरात राहतात। जे डीसीपी त्यांना माहिती मिळाली होती कल्याणचे की तो आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी नक्की या ठिकाणी येणार आहे आणि अखेर बाजारपेठ परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे। सध्या त्याला आता या ठिकाणी जे डीसीपी ऑफिस आहे त्या ठिकाणी आणण्यात आले आहे। पोलीस त्याची चौकशी करत आहे। एवढे पथक जयदीप आपटेच्या शोधात होते, मात्र कल्याणच्या पोलिसांना ही माहिती मिळाली आणि कल्याणच्या बाजारपेठ परिसरात तो आला आणि त्याला आता अटक झाली आहे। पुढील तपास आता सिंधुदुर्ग पोलीस करणार आहेत। धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे अखेर याला अटक करण्यात आलेली आहे। राहत्या घरी कल्याणमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे।